ये है टनल व्यू। वाव वाव, वो देख, हे बघ इथे नवीन लग्न झाले त्यांचं फोटोशूट. वाव. हम लोग आज ये सोमती जावे और उधर स्नो में एंजॉय करने वाले हैं. अरे वाह. और बाद में और बाद में एक दिन में नहीं stay we are staying there for one night. And we will come back home tomorrow. Nice. आपण आलो आहे योसेमिटी पार्क मध्ये आणि हा कोणता घाट आहे रे आपला? ग्रोवलँड घाट. ग्रोवलैंड घाट है। रत्नेश बोल रहा है ग्रोवलैंड घाट है और यहाँ पे रेलिंग भी नहीं है, तो ये रास्ते पे नजर रख के है रेलिंग दिख गई। क्या बोला है रेलिंग नहीं है बीच में है। इधर भी है आराम से और इधर से सीधा स्टीप। तू मत देख, ड्राइवर अच्छा है अपना, टेंशन नहीं है। अच्छा कौन सा गाव मध्ये आहे? ग्रोवलँड. ग्रोवलँड गावात आलोय आपण. हे गावच म्हणू शकतो आपण. संपलं. मग इथून ते सातारा किती दूर आहे? कंदीपेढे सातारा. तर आता आपण इथे ब्रेक घेतलेला आहे खाण्यासाठी. इथे रेस्टॉरंट आहे कॅफे, इथे आपण थांबलेलो आहोत. आता आपण थोडंसं खाऊया आणि मग पुढे आता थंडी नाही वाजते का? जास्त नाही. बर्फ लाव का मग? तर आता 1 तासामध्ये आपण पोहोचेल त्या मेन लोकेशनला. अजून वेळ आहे, सकाळी निघालेलो 9:30ला घरामधून, तरी पण अजून पोहोचलो नाहीये. आता किती वाजले? 1:30 वाजलाय. आता जेवूया आता. काल स्नो पडला ना, आता मेल्ट होतोय. पाणी पडतंय त्याच्यातून. सामान ड्रायव्हर. तर आता आपण इथे थोडंसं जेवायला थांबलेलो आहोत. इथे बघूया आता जेवणासाठी काय मिळतंय, तर थोडंसं जेवून घेऊया आणि मग आपला प्रवास आहे तो आपण कंटिन्यू करूया. इथे अविनाश आता कॉफी घेतोय. इथे हे सुविनियर सुद्धा मिळतं, तर हे सुविनियर आपण घेतलेलं आहे. त्याचं आता इथे बिलिंग करून मग आपण आपला पुढे प्रवासाला जाऊया. 1-2 तासाचा अजून प्रवास आहे पुढे, तर आपण कंटिन्यू करूया आता. मैं हूँ अविनाश चौहान और मैं आप लोगों को लेके जा रहा हूँ यशोमती की सैर पर. ओके, देखिए यशोमती वैली का शटल सिस्टम भी है यहाँ पे. यहाँ पे आपको एक पास लेना पड़ता है, वो मात्र $35 में आपको 7 दिन के लिए मिल जाता है. मात्र. अभी हम जा रहे हैं एक जादुई गुफा में. चलो जादुई गुफा में चलते हैं. रत्नेश को रख लो इंट्रोडक्शन. चलो बोलो रत्नेश. अभी हम जा रहे हैं एक जादुई गुफा में. आपका पेट इतना मस्त दिख रहा है ना, ठीक से बैठो. हम पेट से नहीं, हम मुंह से बात कर रहे हैं. ये मिट्टी सफेद क्यों है? क्योंकि ये मेरे देश की मिट्टी नहीं है. ये गोरी मिट्टी है. ये गोरी मिट्टी है. Oh my God. तर आता आपल्याला जातानाच इथे एक रोडवरती पॉइंट दिसलेला होता, जिथे लोकांनी गाडी पार्क केलेली होती. सो आपणही तिथे थोडंसं थांबलेलो आहोत, कारण किती सुंदर असं सगळं इथे दृश्य होतं. त्यामुळे आपण इथे थांबलेलो आहोत. पण बाय रोड इथे जाता येत नाहीये वॉक करत. बंद केलेला आहे रोड स्नोमुळे, आणि त्यामुळे मग हा सगळा ड्रोनने घेतलेला होता आपण, जो तुम्ही पाहू शकता. इथे किती सुंदर असं सगळं ड्रोनचा व्ह्यू दिसतोय. एवढं बेस्ट हे लोकेशन आहे. पण आपल्याला पुढे इथे जाता येत नाही, पण ड्रोन मधून हा व्ह्यू दिसलेला आहे इथे, जिथे स्नो पूर्ण आहे. तर आपण तिथे जाऊ शकतो. थोडेसे आपल्याला व्हिडिओज वगैरे घ्यायचे होते, तर आता आपण तिथे जाऊया. थोडंसं रोड कुठून आहे पाहून. आणि हा जो काल रात्री भरपूर सारा स्नो झाला, तुम्ही पाहू शकता इथे झाडांवरती किती सारा स्नो साठलेला आहे.
आणि आता आपण त्या लोकेशनला जाऊया जो ड्रोन मधून दिसलेला आहे. पूर्ण सगळा स्नो आहे तिथे, तर तिथे जाऊया आपण. तर येस, आपण इथे आलेलो आहोत. जो ड्रोन मधून आपल्याला व्ह्यू दिसलेला होता, जो पूर्ण इथे स्नो साठलेला होता, तिथे आपण आलेलो आहोत आणि मस्त आम्ही इथे थोडंसं एन्जॉय केला. स्नो मध्ये व्हिडिओज वगैरे घेतले आणि मग आता आपण इथे पुढे प्रवास कंटिन्यू करतोय आपला, जे मेन आपल्याला लास्ट डेस्टिनेशनला जिथे जायचं आहे. तर तिथे जाता जाता भरपूर सारे असे आपल्याला वेगवेगळे पॉइंट्स लागणार आहेत, तर तिथे आपण अजून थांबणार आहोत. तर चला पाहूया. तर आता आपण इथे येझोमेटिव्ह व्हॅली विस्टा पॉइंटला आलेलो आहोत आणि इथून हा हाफ डोम आहे, जे तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला इथे झूम करून थोडं दाखवते. हा डोम इथून खूपच सुंदर असा व्ह्यू आहे. हा खूपच सुंदर लोकेशन आहे इकडे येझोमेटीचं. आणि इथला हा एक पॉइंट होता जिथे आपण हा स्टॉप घेतलेला होता आणि इथून खूप सुंदर असा सगळा व्ह्यू दिसतोय. पण जो डोमचा व्ह्यू आहे तो सुद्धा इथून येतोय मस्त. आणि आता आपण नेक्स्ट पॉइंटला चाललेलो आहोत. आपण इथे गाडी पार्क केलेली आहे. इथे कुठेही थांबलं तर तुम्ही पाहू शकता सगळीकडे एवढे बेस्ट व्ह्यू आहेत. आणि आता 4 वाजलेत. आपण ह्या पॉइंटला आलेलो आहोत सेकंड. आता खूप वेळ झालेला आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट आता येझोमेटी मध्ये जो वॉटरफॉल आहे तर तिकडे चाललेलो आहोत. तिथे पोहोचायला आपल्याला अजून 20 मिनिट लागतील. तर पहिल्यांदा आपण अगोदर तिथे जाऊया, कारण नंतर अंधार पडेल. मेन तो पॉइंट आपल्याला पाहायचा आहे आज. सो आपण आता तिकडेच चाललेलो आहोत. आता आपण आलेलो आहोत ब्रायडल वेल फॉलला आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता किती सुंदर असा तो किती उंचावरून फॉल होतोय. आणि तिथे गेला तर बोर्डवरती तुम्हाला पुढे दिसेलच की ते भरपूर छोट्या छोट्या नद्या आहेत आणि त्याचा संगम होऊन हा फॉल होतो इथे वॉटरफॉल खाली. आणि आता इथून पण फोनने व्ह्यू घेईलच पुढे गेल्यानंतर, पण ड्रोनने व्ह्यू एवढा सुंदर दिसतोय. तर आपण ड्रोनने पण व्ह्यू घेणार आहोत, तर तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. तर आता आपण इथे आणि तुम्ही पाहू शकता इथे सगळी म्हणजे सगळी सोय केलेली असते. इथे रेस्ट एरिया असतो, तर वॉशरूमची वगैरे सगळी सोय इथे असते. आणि बघू शकता इथे किती लोक आज आलेले आहेत आणि एवढी थंडी आहे, बाप रे. तरी भरपूर लोकांची आज गर्दी आहे, तर खूप मस्त, खूपच मस्त प्लेस आहे. हा जास्त मोठी नाही. साऊथ ड्राइव्ह व्हॅली लुक ट्रेल. वाव, किती छान आहे ते. जायचं का एवढे ट्रेल करून? वी आर हियर, ट्रेक करत जायचं. फॉल व्यूइंग एरिया ज्यादा बड़ा नहीं है, देखिए किधर जाना है. हाँ, तर हे फॉल व्यू पॉइंटला हे ट्रेल आहे. चला, थोडीशी मोठी आहे. थोडीशी छोटीशी. अच्छा. का मस्त वाटतंय रे ते. पडून आयसी आहे रोड. मग इथे हा व्ह्यूइंग एरिया आहे. आले आपण ट्रेलच्या एंड मध्ये. इथून किती सुंदर दिसतं रेनबो. आपण आले होते एंडला आता ट्रेल करून, ट्रेक करून खाली आईस आहे. हळूहळू ये कसं. तू हळू जा. आता स्नो बूट आहे हळू. इथे रेनबो पण दिसतोय खाली, मस्त ना. हा ना. वाव वाव, जस्ट लुकिंग लाईक वाव. कसं वाटला? खूप 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 सुंदर, खूपच छान आहे, खूप सुंदर आहे. हे वरती बघ ना किती स्टीप आहे आणि डोंगर. आवाज पण येतोय ना. आणि जसं आता वेळ होते तसं खूप जास्त थंडी वाढते ना. आता आपले हे 1-2 सकाळपासून 2-3 पॉईंट्स झालेत आपले. आता आपण बघूया नेक्स्ट एखादा पॉईंट करूया, नंतर मग हॉटेलवरती डायरेक्ट जाऊया आपण. मला बोलता पण ओके ओके चलो चलो. तर इथे हा ड्रोन व्ह्यू घेतलेला आहे आपण ब्रायडल वेल वॉटरफॉलचा. ड्रोन मध्ये छान दिसतो व्ह्यू थोडासा, आणि फोन मध्ये तर खूपच सुंदर. समोर पाहिल्यानंतर खूपच सुंदर असा होता, जो खालून पण व्ह्यू खूप छान दिसतोय. आणि येझोमेटी नॅशनल पार्क आहे, त्याच्यामधला हा एक खूप छान आणि फेमस पॉइंट आहे, जिथे भरपूर लोक पाहण्यासाठी येतात. कालच स्नोफॉल झालेला होता त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता किती भरपूर सारा स्नो तुम्हाला आजूबाजूला दिसेल. आणि भरपूर लोकांची सुद्धाच गर्दी होती. इथे पाहू शकता तुम्ही, हा पार्किंग मधला व्ह्यू आहे. जर आपण ड्रोन खाली घेताना पूर्ण व्ह्यू आलेला आहे, खूप सुंदर दिसतंय.
आजच्या दिवसाचा आपला हा लास्ट आहे लोकेशन. इथे पाहू शकता तुम्ही ते बघ ते आपण फॉल बघायला गेलो जवळ. फॉल बघायला गेलेलो ना, तिथूनच आपण इथे आलेलो आहोत आता. एकदम 2 मिनिटांच्या अंतरावरती आहे. पुढे ये, ते लोकांना जाऊ दे. ये देखो ऐसा दिख रहा था पहले. ऐसे दिख रहा है अभी. क्या कर रहे हैं? वो कर ये है टनल व्यू. वाओ वाओ. वो देख ब्राइडल वेल फॉल. पास से कितना दूर बड़ा लग रहा था. हाँ ना. हे भाई इथे नवीन लग्न झाले त्यांचं फोटोशूट. सनसेट होने आ गया अभी. अब हम जा रहे हैं वापस. कहाँ जा रहे हैं अपन? ये देखो. होटल होटल जा रहे हैं. होटल कहाँ पे? पास में. रियाद तुम्हें मराठी समझ में आती है? नहीं. मराठी मध्ये तू बोलला ना काहीतरी. मला येते मराठी. तुला येते मराठी? काय सांगू मी? बोल. काय सांग, कसा होता दिवस सांग. अरे खूप चांगला. खूप चांगला. काय नहीं पाहिलं आपण? समझ में आया. आपण पाहिला टनल व्यू, ब्राइडल वेल फॉल. तो बेस्ट कोणतं होतं? बेस्ट वॉज द टनल व्यू. टनल व्यू मराठी पक्का? इंग्लिश में आ गया. बेस्ट. मला 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 ना हाफ डोमचा व्ह्यू खूप आवडला आणि तो वॉटरफॉल Bridal Veil? आवडला. हा ब्रायडल वेल पण ते आवडला. वॉटरफॉल पण खूप चांगलं होतं. हा. रुची तुम्हाला कोणता पॉइंट आवडला? मला सगळं आवडलं. अरे रुचीला पण मराठी येते. नाईस. सगळं आवडलं रुचीला. अरे आम्ही जय मुंबई जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. इतनी नहीं आती यार. चला चलो तर मग इथेच आपण एंड करतोय. आजचा व्हिडिओ आपला इथेच संपतोय. भरपूर सारे पॉइंट्स आपण आज पाहिले आणि आवाज आता- बसला आणि थंडी वाजली आणि बोलायला येत नाही मला, पण खूप छान मजा आली. खूप मजा आली, खूप मजा आली. आता उद्या आपण कुठे कुठे फिरणार आहोत ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहायला भेटेल. तर असेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. स्टे ट्यून. स्टे ट्यून्ड. चलो बाय बाय.